नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। सरकारी लालफितीचा कारभार आणि प्रशासनातील भ्रष्ट कारभार यांच्या एकत्रित कथित युतीमुळे सरकारचं मोठ्या प्रमाणावर नुकसान कसं होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता उघडकीस आलेलं हे प्रकरण। लोकशाही मराठीनं ठाण्यातील वन विभागाच्या मालकीच्या जमिनीच्या मोबदल्यात डी दयाभाई या खासगी कंपनीला द्याव्या लागणाऱ्या 2800 कोटींच्या TDR प्रकरणी सुरुवातीपासूनच आवाज उठवला। या व्यवहारात प्रशासन आणि खासगी कंपनीचं असलेलं साटलोटं उघडकीस आणण्याकरता लोकशाही मराठीनं मोहीमच राबवली। खुद्द ठाणेकरांनी या बेकायदेशीर व्यवहाराबद्दल आवाज बुलंद केला आणि पर्यावरण प्रेमींनी मानवी साखळी करून भलं मोठं आंदोलन उभं सुद्धा केलं। पण ढिम्म सरकारला आणि त्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना त्याची जाग आली नाही। ठाण्यातील सर्व लोकप्रतिनिधी, मंत्री, ठाणे महापालिकेतील सगळे सत्ताधारी आणि विरोधक सुद्धा या प्रकरणी मात्र अक्षरशः एकी दाखवत मूग गिळून गप्प बसले। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या मानपाडा इथल्या जमिनीचं वादग्रस्त प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आहे। कारण काय तर राज्य सरकार आणि डी दयाभाई कंपनी यांच्यात या जमिनी संदर्भात अनेक वर्षांपासून वाद आहे। यामध्ये 100 एकर जमिनीवर ठाणे महापालिकेनं विविध प्रकारचं आरक्षण टाकलंय। हे प्रकरण आधी उच्च न्यायालयात आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात गेलं। या क्षेत्रावर वन विभागानं आपला दावा सांगितला, मात्र या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करण्यास वन विभागानं दिरंगाई केली। यामुळे मूळ वन विभागाच्या या जमिनीच्या मोबदल्यात 2800 कोटींचा TDR आता ठाणे महानगरपालिकेला डी दयाभाई या खासगी कंपनीला द्यावा लागणार आहे। या जागेकरता वर्षानुवर्ष वन विभाग दावा करताय, मात्र वन विभागाकडून सर्वोच्च न्यायालयात जाण्याकरता दिरंगाई झाल्यामुळे या जागेवर डी दयाभाई या खासगी कंपनीचा दावा कायम आहे। या दाव्यामुळे ठाणे महापालिकेला 2800 कोटी रुपयांचा TDR जो आता जनतेच्याच म्हणजेच सामान्य करदात्या माणसाच्या खिशातून जाणार आहे किंबहुना गेला सुद्धा आहे। हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना लोकशाही मराठीनं सुरुवातीपासूनच प्रशासनाला याबाबतचा थेट जाब विचारला। ठाण्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि मंत्री यांनी ठाणे पालिकेकडून दिला जाणाऱ्या TDRचा भुर्दंड सहन करावा लागणार नाही असे दावे केले। पण हे दावे केवळ कथित स्वरूपाचे असल्याचं आता स्पष्ट आहे। याचं कारण म्हणजे वन विभाग आणि राज्य सरकारच्या विधी आणि न्याय विभागाकडून ठाणे TDR प्रकरणी जो पत्रव्यवहार ज्या गतीनं करायचा होता तो झालाच नाही अशी लोकशाही मराठीच्या सूत्रांकडून माहिती आहे। लोकशाही मराठीनं या संदर्भात वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी अगदी सुरुवातीपासून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। यावर माहिती घेऊन सांगतो, या पलीकडे कोणतीही ठोस प्रतिक्रिया त्यांच्याकडून आली नाही। सतत पाठपुरावा केल्यानंतर वन विभाग संबंधित प्रकरणे आणि पत्रव्यवहार करणार असल्याचं त्यांनी म्हटलं। मुळात त्या पत्रव्यवहारालाच उशीर झाल्याची लोकशाही मराठीची खात्रीलायक माहिती आहे। सरकार, प्रशासन, संबंधित मंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सर्व पक्षांचे ज्येष्ठ कनिष्ठ पदाधिकारी या सगळ्यांनीच मौन बाळगल्यानं हा 2800 कोटी रुपयांचा TDR खासगी कंपनीच्या घशात जातोय। यावर काही पर्यावरण प्रेमी आणि स्थानिकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, त्याकडे सरकारनं अगदी जाणीवपूर्वक दुर्लक्षही केलं। सध्या अधिवेशन चालू आहे। या अधिवेशनादरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केलाय। सरकारच्या तिजोरीतून सामान्यांच्या हक्काचे 2800 कोटी रुपये जाणार हा मुद्दा सभागृहात त्यांनी उपस्थित केला। मात्र केवळ चौकशी करण्याचं थातूरमातूर उत्तर देत सरकारनं वेळकाढूपणा केला।
लोकशाही मराठीनं विधान भवनात या संदर्भात अगदी सातत्यानं पाठपुरावा केला, पण कोणीही मंत्री आणि लोकप्रतिनिधी असलेल्या आमदारांनी यावर आवाज उठवलाही नाही. ठाणे पालिकेचा अर्थात सामान्य माणसांचे हक्काचे पैसे एका खासगी कंपनीला एवढ्या मोठ्या प्रमाणावर जाणार असताना सगळ्यांनीच मौन का बाळगलंय, याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न लोकशाही मराठी खरं तर सातत्यानं करताना दिसते. गेले अनेक दिवस लोकशाही मराठीनं हा मुद्दा लावून धरलेला आहे. सामान्य माणसांचे हक्काचे पैसे एका खासगी कंपनीला एवढ्या मोठ्या प्रमाणावर जाणार असताना याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही सातत्यानं करतोय, पण गेंड्याच्या कातडी पांघरलेल्या सरकारला यावर कोणताही प्रतिक्रिया किंवा यावर कोणतीही वाच्यता करायची नाहीये. सरकार लोकांप्रती असलेली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतंय हे मात्र आता सरळ सरळ दिसतंय. सरकार झोपी गेल्याचं सोंग घेऊन बसलंय. असं असलं तरी लोकांच्या प्रश्नांना मात्र सातत्यानं आवाज उठवण्याची सामाजिक जबाबदारी म्हणून लोकशाही मराठी मात्र या संदर्भात आवाज बुलंद करतच राहणार आहे. मुळात हे प्रकरण नेमकं काय आहे ते आधी आपण समजून घेऊया. ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या चितळसर मानपाडा इथल्या सुमारे 193 एकर जमिनीचा हा वाद आहे. राज्य सरकार आणि डी दयाबाई अँड कंपनी यांच्या जमिनीच्या मालकीवरून 1975 पासून हा वाद आहे. राज्य सरकारनं 1975 मध्ये ही जमीन वन उद्देशांकरता संपादित करण्याचा प्रस्ताव हा ठेवला होता. दरम्यान ठाणे महापालिकेनं विकास आराखड्यातील जवळपास 100 एकर जमिनीवर उद्यान आरक्षण ठेवलं. याचा आधार घेत डी दयाबाई अँड कंपनीनं 2018 मध्ये विकास हस्तांतरण हक्कांची मागणी केली. याला तत्कालीन ठाणे महापालिका आयुक्त आणि शहर विकास विभागानं एप्रिल 2019ला प्राथमिक मंजुरी दिली, पण विविध तांत्रिक कारणं आणि मंजुऱ्यांअभावी विद्यमान महापालिका आयुक्त सौरव राव यांनी हा प्रस्ताव रोखून धरला. त्यानंतर महापालिकेच्या विरोधात कंपनीनं उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणात उच्च न्यायालयानं कंपनीच्या बाजूनं निकाल देत संबंधित जमीन खासगी कंपनीच्या मालकीची असल्याचं स्पष्ट केलं. ठाणे महापालिकेला 21 दिवसात विकास हक्क प्रमाणपत्र देण्याचे आदेशही दिले. या निर्णयामुळे कंपनीला जवळपास 2800 कोटींच्या विकास हस्तांतरण हक्कांचा मार्ग मोकळा झाला. पण हरित क्षेत्र कायम ठेवण्याचे निर्देश असल्यानं त्या मोबदल्यात कंपनीला जवळपास 2800 कोटी मूल्याचे TDR मिळणार आहे. पण मुळात सरकारच्या दिरंगाई कारभारामुळे किंवा जाणीवपूर्वक केलेल्या भ्रष्ट कारभारामुळे आता डी दयाबाई कंपनीला 2800 कोटी रुपयांचा TDR जाणार आहे. या सरकारनं ठरवून वेळ काढूपणा केल्याचंच आता स्पष्ट झालंय. हो, यातील कथित भ्रष्टाचार झाकायचा होता म्हणून सरकारच्या वतीनं लोकप्रतिनिधींनी प्रतिक्रिया देताना आम्ही माहिती घेऊ, आम्ही चर्चा करू, चौकशी करू अशी दिशाभूल करणारी उत्तरं दिली. ठाण्यातील 2800 कोटींच्या TDR घोटाळा म्हणजे मी मारल्यासारखं करतो आणि तुम्ही रडल्यासारखं करा असाच प्रकार आता उघड झालाय. यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सरकारचे अन्य प्रतिनिधींनी मौन का बाळगलंय हा मुद्दा आहे. याचं उत्तर सरकारला द्यावं लागणार आहे. लोकशाही मराठीची ही प्रमुख मागणी आहे. यातील सत्य त्यांनी तातडीनं जनतेसमोर आणायला हवं असं आता म्हटलं जात आहे. या सगळ्या विषयी खरं तर सरकारच्याच म्हणजेच सामान्य माणसांच्या हक्काच्या तिजोरीवर 2800 कोटींच्या TDRचा हा डल्ला मारला जात असतानाही एकही मंत्री वा लोकप्रतिनिधी यावर रोखठोक बोलत नाहीये.
समाजाचे प्रतिनिधी म्हणून लोकशाही मराठीनं जबाबदारीपूर्वक या संदर्भात आवाज उठवलाय, त्यावर संबंधित प्रतिक्रिया देत नाहीयेत। अधिवेशनात विरोधकांनी प्रश्न उपस्थितही केले आहेत, त्याचं सुद्धा उत्तर दिलं जात नाहीये। याचाच अर्थ ही प्रशासनाचीच भ्रष्ट मिलीभगत आहे का? हा अत्यंत संवेदनशील प्रश्न आता उपस्थित होतोय। सरकारी दप्तर दिरंगाईमुळे तब्बल 2800 कोटींचा TDR आता खासगी कंपनीला द्यावा लागणार आहे आणि याची जबाबदारी आता कोण घेणार? सामान्यांच्या हक्काच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांवर कोण आणि कधी ठोस कारवाई करणार? हा मुद्दा आता उपस्थित होतोय। या सगळ्या विषयी बोलण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे यांच्याकडे ठाण्याला। मनीष, या ठिकाणी आता मात्र तो बोर्ड बदलला असल्याचं कळतंय, काय नेमकं घडतंय घटनास्थळी? लागे आपण जर बघितलं तर हेच ते ठाण्याचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे, या प्रवेशद्वारावरती जो गेट आहे तो गेट आता बदलण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर या आधी या मुख्य हा जो गेट आहे त्या गेटचा जो प्रवेशद्वार आहे तो हा प्रवेशद्वार आहे आणि इथे पहिली जी पाटी होती ती महाराष्ट्र शासन वन विभाग मौजे नौपाडा निसर्ग पर्यटन केंद्राचं उद्घाटन माजी मंत्री बबनरावजी पाचपुते मंत्री असताना यांच्या शुभ हस्ते झाली होती। ही पाटी आधी याची पूर्ती देते की हे पाटी हे केंद्र जे आहे ते वन विभागात होतं, पण मात्र आता ठाणे महानगरपालिकेचा हा जो बोर्ड आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। हा चितळसर मानपाडा ठाणे महानगरपालिका पार्क आरक्षण 4 आणि हा प्रवेशद्वाराचा हा जो गेट आहे तो या ठिकाणी बघायला मिळतोय। तर दुसऱ्या बाजूला बघितलं तर ठाणे महानगरपालिका ठाणे आणि ह्या प्रभात फेरी जी या ठिकाणी होते, प्रभात फेरी काढण्याची वेळ जी या ठिकाणी दाखवली जाते 5 ते 7:30 वाजेपर्यंतची आहे आणि त्याच्यासाठी एक मूल्य हे घेतलं जातं ते प्रति व्यक्तीप्रमाणे ते देखील या ठिकाणी एक बोर्ड लावण्यात आलेला आहे की 5 ते 12 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी किती पैसे आकारले जाणार, हा जो दर जो आहे तो देखील या ठिकाणी लावलेला आपल्याला बघायला मिळतो। तर दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर दुसरा एक जो बोर्ड आहे तो ठाणे महानगरपालिका ठाणे प्रिय नागरिक उद्यानाचं आरक्षण देखभाली खाली आहे, कृपया आपण सहकार्य करावे अशा आशयाचा बॅनर जो आहे तो या ठिकाणी बोर्ड जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। पण मात्र दुसरीकडे जर बघितलं तर ही जी केबिन आहे या कॅबिन मध्ये जे अधिकारी आहेत ते मात्र वन विभागाचे अधिकारी आहेत की ठाणे महानगरपालिकेचे ते आपण जरा जाणून घेऊया। तर तुम्ही वन विभागाचे अधिकारी आहेत की ठाणे महानगरपालिकेचे? फॉरेस्टचे अधिकारी आहेत। मग आता सध्या हे जे दर या ठिकाणी जो फलक लावलेला आहे हा दर महानगरपालिका घेणार की वन विभाग घेणार आहे? अजून काय नाही, कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पुढे। पण आधी जो बोर्ड या ठिकाणी होता वन होता पहिला, हा, पण आधी जो बोर्ड होता वन विभागाचा तो आता काढून या ठिकाणी महानगरपालिकेचा बोर्ड लावण्यात आलाय। हा कधीपासून लावण्यात आलाय? एप्रिल मध्ये लावला। एप्रिल म्हणजे 2 महिन्यापूर्वी लावण्यात आलाय का? तर अधिकारी जे आहेत इथले जे या गेटवरती आपल्याला आपण पाहतोय की ते देखील सांगतात की मनीष त्यांना विचारा ना, हा बोर्ड नेमका कोणी लावला? आणि मुळात तुम्ही जो प्रश्न त्यांना या ठिकाणी विचारला की इथं जो प्रवेशासंदर्भात आकारला जाणारा निधी आहे तो वन विभागाला जाणार की महापालिकेला जाणार, त्याचं उत्तर त्यांनी दिलं नाहीये। हा बोर्ड नेमका कोणी लावला हे विचारा ना त्यांना। हा जो बोर्ड जो आहे जो लावलेला आहे तो नेमका कोणी लावला बोर्ड? हा जो बोर्ड जो लावलेला आहे ठाणे महानगरपालिकेचा तो बोर्ड नेमका कोणी लावला? बिल्डरच्या लोकांना लावले। कोण बिल्डर होते ते? जी डायाबाई म्हणून डी डायाबाई कंपनीचे का? आणि हे बिल्डरचा काय संबंध मनीष त्याच्या या ठिकाणी? बिल्डरचा काय संबंध? मूळ जागेचे मालक कोण आहेत? मूळ जमिनीचे मालक नेमके कोण आहेत आणि बिल्डरचा काय रोल होतो या ठिकाणी? हे सगळे आमच्या ऑफिस मध्ये तुम्हाला डिटेल कळेल। एक त्यांचा केस चालू होता, आणि केस जिंकल्यावर मग त्यांनी ताबा घेतला, मग आम्ही सुप्रीम कोर्टात न्यूज झालो। पण मात्र मनीष हा बोर्ड नेमका कोणी लावला विचारा त्यांना। ते म्हणतात की हा जो बोर्ड त्यांना विचारा ना, त्यांना बोलू द्या ना मनीष। हा जो बोर्ड लावलेला आहे तो नेमका कोणी लावलेला आहे? आम्ही दुसरे लोक होतो ते आम्ही सांगू शकत नाही, आता मी आता आलो। बरं, हे जे दर जे आहेत जे नागरिकांकडून घेतले जात आहेत
ते महापालिका घेणार आहे की वन विभाग? नाही, आतापर्यंत वन विभाग घेत होतं, आता कोणीच घेत नाहीये. आता फक्त प्रभात फेरीवाल्या लोकांना सोडतो आम्ही. पण मग त्यांच्याकडून पण दर घेतले जाणारच ना? अजून त्यांच्यात हे आमच्या फलकमध्ये त्यांनी लावले, ठाणे महानगरपालिका, त्यांचा दर नाही, हा आमचा दर आहे जुना. हा तुमचा जुना दर आहे, पण महापालिकेच्या नावाने का दर घेतले जात आहेत? ते बिल्डर झाले महानगरपालिका झाले. कोण बिल्डर? बरं, डी डायब आहे कोण बिल्डर? कोण? जी डायब आहे. ठीक. डी डायभाई कंपनी आणि ठाणे महानगरपालिका मुळात हे देखील वास्तव आहे की हे जे दर लावण्यात आलेले आहेत ते नेमके दर हे पैसे जे आहेत ते नेमकं कोण घेणार, हा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो लागवी. मनीष, मुळात या ठिकाणी दोन मुद्दे आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना या ठिकाणी 2 महिन्यात बोर्ड बदलला जातोच कसा? दुसरा मुद्दा, मूळ या ठिकाणी वन विभागाचं हे सगळं प्रकरण असताना बिल्डरचा इतका दबाव आहे का की महापालिकेला त्या ठिकाणी बिल्डर ऑर्डर देतात आणि बोर्ड लावला जातो? तिसरा मुद्दा, या ठिकाणी महापालिका आणि त्या डी दयाबाई कंपनीचं साटलोटं इतकं जवळीक आहे का की आम्ही मारल्यासारखं करायचं आणि तुम्ही रडल्यासारखं करायचं, पण मात्र एकत्र मिळून सगळ्या मलिदा खायचा. मनीष, माझा आवाज व्यवस्थित पोहोचतोय? हो, एकंदरीत हे सर्व प्रकरण जर आपण बघितलं तर मुळात ज्या वेळेस डी डायभाई कंपनी जी आहे ती उच्च न्यायालयात गेली होती त्यावेळेस या जागेचा ताबा कंपनीच्या बाजूने गेला होता आणि त्यामुळेच महानगरपालिकेने या संदर्भात याचिका दाखल केली होती. त्यानंतर या ठिकाणी जो आहे तो डी डायभाई कंपनीच्या बाजू मालकी हक्क दाखवण्यात आला होता, पण महापालिकेने असं म्हटलं होतं की जर हे आरक्षण महापालिकेने दाखलेलं आहे तर याची ही जागा जी आहे ती आम्हाला देण्यात यावी, त्याच्या ज्या काही अटी शर्ती होत्या त्याचं पालन करायला हवं होतं आणि त्या बदल्यात जो TDR जो आहे तो महापालिकेला डी डायभाई कंपनीला द्यायचा होता. त्यामुळे 2800 कोटींचा जो TDR आहे तो मिळत नसल्यामुळे ही केस सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेली आहे. सर्वोच्च न्यायालयात केस गेल्याच्या नंतर आता सध्या या बाबी आपल्याला स्पष्टपणे दिसतात की महापालिकेचं आरक्षण या ठिकाणी कसं काय पडलं, महापालिकेने या ठिकाणी कंपनीला TDR दिला आहे का? जर दिला असेल तर महापालिकेचं नाव या गेटवरती कसं आलं? या गेटवरती आधी जर वन विभागाचं नाव होतं संजय गांधी नॅशनल पार्क केंद्र म्हणून, ते नाव